तर बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे भाव. पण इथं प्रश्न उद्भवला की इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नाही त्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे भाव. पण इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती, तर जो सोयाबीनचा बाजारभाव 7,000च्या खाली गेला होता तो सोयाबीनचा बाजारभाव सुधारून आता 7,000च्या वर आलाय. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की इथून 31 ऑगस्टपर्यंत काय काय घडू शकते, कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि कसा राहू शकतो सोयाबीनचा दर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनचा दर इथून 31 ऑगस्टपर्यंत टाईट राहणार आहे, तो तेजीत राहणार. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर जेवढी आवश्यकता सोयाबीनची आहे, जेवढी मागणी सोयाबीनची तेवढी पूर्तता होणारच नाही पुढील 2 ते 3 महिने. आज आपण जर बघितलं तर भारत हा जागतिक बाजारातून जिथं जिथं नॉन GM सोयाबीन मिळते तिथून सोयाबीनची आयात करत आहे. त्यात आफ्रिकन कंट्रीज आहेत व इतर सुद्धा कंट्रीज आहेत. बरं, तेवढी आयात करून सुद्धा आपली गरज काही भागत नाही. म्हणजे यंदाच्या वर्षीची जी परिस्थिती आहे थोडीशी विचित्र, भिन्न आणि या ठिकाणी भीषण आहे. त्याच्यामुळे सध्या सोयाबीनचा भाव टाईट दिसतोय. पण एवढं माहिती आहे का तुम्हाला की अल निनोचा सुद्धा याच्यात हातभार आता भविष्यात लागणार आहे. कारण अल निनोमुळं काय होणार आहे की सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितली तर पेरणीची आकडेवारी सुद्धा अडचणीत आहे, ती कमी आहे. दुसरी गोष्ट जी वाढ आहे ती पिकांची ती काही व्यवस्थित नाही. म्हणजे यावर्षी उत्पादकता फारच जास्त घटण्याची शक्यता दिसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बघितलं तर सध्याचं चित्र अस्पष्ट आहे, भविष्यातील परिस्थिती योग्य नाही. यामुळे मागणी व पुरवठ्यात गॅप आहे आणि भविष्यात मागणी व पुरवठ्यात गॅप राहणार. यामुळे आपण जर बघितलं तर 31 ऑगस्टपर्यंत सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत ते तुम्हाला तेजीत दिसतील. सामान्यतः इथून 31 ऑगस्टपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा 7 ते 7,500च्या दरम्यानच राहील. अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनची दर पातळी 7,500ला सुद्धा क्रॉस करू शकते. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे सोयाबीन शिल्लक असेल, कारण आता कास्तकार बांधवाकडे सोयाबीन शिल्लक असेल याची शक्यता फार कमी आहे, तर या तेजीत आपण सोयाबीन विकायला काही हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बाबा याचा नवीन हंगामात सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार. बघा, मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नाही. यंदाची स्थिती ऑल इज गुड अशी काही नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भविष्याचं चित्र जेव्हा आपण या ठिकाणी मांडतो त्यावेळेस मागणी आणि पुरवठ्यात सुरुवातीपासूनच गॅप दिसणार आहे. म्हणून माझ्या मते सोयाबीनचा दर नवीन हंगामात आवक जरी वाढली तर 6,000च्या खाली काही जाणार नाही. तो 6 ते 6,500च्या दरम्यान सुरुवात करेल असं या ठिकाणी माझं आणि सोयाबीन तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. म्हणजे भविष्य बरं आहे, पण आपल्या सोयाबीनच्या पिकाचंच होते का हे सध्या कळत नाही. तर जो एक प्रश्न सामान्यतः निर्माण झाला होता किंवा 31 ऑगस्टपर्यंत भाव कसे राहतील, तर याचं एक समर्पक उत्तर आहे की 31 ऑगस्टपर्यंत जे सोयाबीनचे दर असतील ते तुम्हाला जवळपास एक 7 ते 7,500च्या दरम्यान दिसतील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 7,500ला क्रॉस करताना दिसू शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.